नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये टीसीएस बद्दल बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं डेटा स्ट्रक्चर या सब्जेक्टवर शिफ्ट होणार आहोत. तर डेटा स्ट्रक्चर मधला स्टॅक हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये काही कन्व्हर्जन्स आहेत, इनफिक्स टू पोस्टफिक्स वगैरे. तर ते कन्व्हर्जन्स ते जे सॉल्व्हिंग आहे ते आपण आता या सिरीज मध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले डेटा स्ट्रक्चर दोन टाइपचे असतात हे तर सगळ्यांना माहिती आहे. दॅट इज फॉर द फर्स्ट वन इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर अँड द सेकंड वन इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. आता लिनियर डेटा स्ट्रक्चर काय असतं, जिथे तुमचा डेटा हा लिनियरली स्टोर होतो. लिनियरली म्हणजे एका नंतर दुसरा स्टोर, जसं ऍरे मध्ये आपला डेटा एक नंतर दुसरा स्टोर होतो, ते याला आपण म्हणतो लिनियर डेटा स्ट्रक्चर. अँड नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे ज्याच्यामध्ये डेटा स्टोर होतो ना वन टू मेनी रिलेशनशिप मध्ये असतो. फॉर एक्झाम्पल आपण ट्री घेऊया, तर ट्री मध्ये डेटा या नोड्सच्या फॉर्म मध्ये स्टोर होतो, तो वन टू मेनी आहे, त्याला आपण नॉन लिनियर म्हणतो. लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये आपल्याला माहिती आहे एक ऍरे आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येतं एक लिंक लिस्ट लिनियर मध्ये येतं, देन स्टॅक हा लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे अँड क्यू इज ऑल्सो लिनियर डेटा स्ट्रक्चर. तर आज आपण फोकस करणार आहोत ते म्हणजे स्टॅक वर फोकस करणार आहोत. सो व्हॉट इज स्टॅक? स्टॅक म्हणजे काय? स्टॅक इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स और डेटा आयटम्स वेअर द डेटा कॅन बी स्टोर्ड इन अ लिफो मॅनर. लिफो म्हणजे काय? लास्ट इन फर्स्ट आउट मॅनर. म्हणजे सपोज हा माझा स्टॅक आहे, हा मला डेटा स्टोर करायचा आहे, ABCD हा डेटा स्टोर करायचा आहे. तर मी पहिले टाकताना याच्यामध्ये पहिले ए टाकेल. आता टाकताना मी ऍड नाही म्हणणार, स्टॅकचे काही ऑपरेशन्स आहे. तर पहिलं ऑपरेशन असतो पुश. पुश म्हणजे काय? टू ऍड समथिंग. तर याला मी म्हणणार पुश ए. व्हेन आय से पुश ए, तर हा ए इथे जाईल आणि स्टॅक मध्ये एक पॉइंटर असतो ज्याला आपण म्हणतो टॉप. जेव्हा स्टॅक माझा एम्प्टी असतो तेव्हा टॉपची व्हॅल्यू असते -1 असते, पण जेव्हा मी त्याला पुश करतो तेव्हा टॉप काय होतो, हा 1 ने वाढतो. तर हा टॉप आता 0 पोझिशनला येणार. मग परत जर मी म्हटलं पुश बी, तर टॉप माझा इथे येणार. परत म्हटलं मी पुश सी, तर टॉप माझा इथे येणार. आणि पुश डी म्हटलं टॉप इथे येणार. सो फायनली माझा टॉप इथे आहे. सो आता निघताना पहिले कोण निघेल? तर ऑब्व्हियसली इथे एकच एंड आहे, तर निघताना पहिले डी निघेल. दॅट्स वाय जो लास्ट इन झालाय तो आधी काय होणार? तुमचा फर्स्ट आउट होणार आहे, त्याला आपण स्टॅक म्हणणार. सो जर स्टॉप निघायचं असेल त्यासाठी पॉप ऑपरेशन आहे. नाही पॉप, तर पहिले तुमचा डी निघेल आणि टॉप काय होईल तुमचा मायनस. परत तुम्ही बोलले पॉप करायचंय, हा सी निघेल टॉप -. परत बोलले पॉप करायचंय, बी निघेल टॉप -. अँड अगेन जर पॉप केलं तर निघून परत टॉप काय होईल? -1. Means whenever you push the value inside a stack, that value of top is increased, and whenever you pop the value from the stack, the value of top is decreased. Now stack चे operations applications मध्ये एक इनफिक्स टू पोस्टफिक्स म्हणजे एक्सप्रेशन इव्हॅल्युएशन हे त्याचं एक आपण म्हणू शकतो त्याला ऍप्लिकेशन आहे. सो आता इनफिक्स, पोस्टफिक्स आणि प्रिफिक्स काय ते आधी आपण समजून घेऊया. मी फक्त हे रफ करतो आणि मग आपण कन्व्हर्जन कडे जाऊया. सो व्हॉट इज इनफिक्स? तर सगळ्यात पहिले इनफिक्स म्हणजे काय? का ज्याच्यामध्ये ऑपरेटर हा ऑपरँड्सच्या मध्ये असतो. ऑपरेटर म्हणजे हे आणि ऑपरँड्स म्हणजे आपले अल्फाबेट, तर याला मी म्हणणार इनफिक्स म्हणणार. प्रिफिक्स काय असतं? प्रिफिक्स म्हणजे ऑपरेटर आधी येतं आणि ऑपरँड नंतर येतात, म्हणजे प्लस AB, पण याला ब्रॅकेट्स येत नाही, हे विदाउट पॅरेंथेसिस असतं. हे झालं माझं प्रिफिक्स ऑपरेशन. आणि दुसरं आहे तुमचं इथे पोस्टफिक्स. पोस्टफिक्स म्हणजे हा नंतर जातो, दॅट इज AB प्लस. हे दोघं पण जे आहे हे विदाउट पॅरेंथेसिस असतात. तर बाय युझिंग स्टॅक आता आपल्याला शिकायचं आहे का इनफिक्सला पोस्टफिक्स मध्ये कसं कन्वर्ट करतात, इनफिक्सला प्रिफिक्स मध्ये कसं कन्वर्ट करतात, पोस्टफिक्सला इव्हॅल्युएट कसं करतात, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. SPPUच्या क्वेश्चन पेपर मध्ये एक तरी क्वेश्चन हा इनफिक्स टू पोस्टफिक्स आणि इव्हॅल्युएशनचा असतो. आय होप तुम्हाला स्टॅकची बेसिक कॉन्सेप्ट आता कळाली असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचं सॉल्व्हिंग बघणार आहोत. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.